आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर मंत्री व्हावेत, लोहा कंधार वासियांची विठुराया चरणी प्रार्थना. लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याविषयी मतदारसंघातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आत्मीयता आणि विश्वास असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. वाढदिवसानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमात उपस्थित भाविकांनी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मंत्रिपदाची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त करत विठुराया चरणी प्रार्थना केली आहे. 2 ऑगस्ट रोजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. त्यानंतर आज जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन मारताळा येथे करण्यात आले. सोसायटीचे बाळू पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कीर्तन सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. कीर्तनाचा लाभ घेतल्यानंतर उपस्थित पुरुषांनी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि प्रवीण पाटील यांना शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी उपस्थित नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत लोहा कंधार मतदारसंघाला मंत्रिपदाचा मान मिळावा आणि आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, राज्याच्या उपविधान समितीचे अध्यक्ष आणि ज्यांची नुकतीच जिल्हा मध्यवर्ती बँकेवर जवळपास 4थ्यांदा बिनविरोध अशी निवड झाली, ते आदरणीय लोकनेते माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचा 2 ऑगस्ट रोजीचा वाढदिवस आणि युवा नेते, भावी आमदार, तरुणांचे हृदयसम्राट प्रवीण पाटील चिखलीकर यांचा 4 ऑगस्ट रोजीचा वाढदिवस, या दोघांचाही संयुक्त वाढदिवस या ठिकाणी AK संभाजी मंगल कार्यालयात मारतळा सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन शंकर उर्फ बाळू माधवराव पाटील ढगे यांनी या ठिकाणी आयोजन केलं. आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार, राष्ट्रीय कीर्तनकार विशाल महाराज खोले यांच्या अमृतवाणीतून जनतेचा जनसागर हा कीर्तन सोहळा आणि साहेबांचं अभिष्चिंतन करण्यासाठी या ठिकाणी आपण उसळलेला पाहिला. उपस्थित सर्व जनसमुदायांची मागणी होती की साहेबांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद मिळो आणि पांडुरंग येत्या काळामध्ये लवकरच ही सर्व जनतेची इच्छा पूर्ण करू अशा प्रकारची प्रार्थना. आणि साहेबांचं आणि प्रवीण पाटलांचं आरोग्य चांगल्या पद्धतीनं राहावं, जनसेवेसाठी ते सक्षम राहावेत म्हणून उपस्थित सर्व जनसमुदाय आणि या कीर्तनातून साहेबांचं अभिष्चिंतन करण्याचा कार्यक्रम, अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम मारतळा नगरीमध्ये या सर्व जनसमुदायांच्या उपस्थितीमध्ये बाळू पाटील मारतळेकर यांनी आयोजित केला. त्याला चांगला प्रतिसाद जनतेने दिला, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि साहेब, भावी आमदार प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त बाळू पाटील मारतळेकर यांनी वाढदिवसाचा केक त्यांच्या हस्ते या ठिकाणी, त्याचबरोबर या भागाचे भाग्यविधाते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांना लवकरच पांडुरंग प्रसन्न व्हावा आणि त्यांचं येणाऱ्या मंत्रिमंडळात मंत्रिपद त्यांना मिळावं ही विठ्ठलचरणी प्रार्थना.